मराठी सेलिब्रिटीज धुळवड साजरी करतायत. काय आहेत त्यांचे प्लॅन, कसं आहे सेलिब्रेशन? चला थेट जाऊयात मराठी कलाकारांसोबत धुळवड साजरी करायला. हाय हॅलो वेलकम. मी तेजल चौकेकर खोत. आज धुळवड आहे आणि धुळवडीनिमित्त आपण काही खास कलाकारांशी गप्पा मारणार आहोत. आता माझ्यासोबत आहे पूर्व आणि शाल्व. तुम्हा दोघांचंही लोकशाही मराठीमध्ये खूप खूप स्वागत आणि तुम्हा दोघांनाही लोकशाही मराठीकडून होळीच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हालाही खूप खूप होळीच्या शुभेच्छा आणि थँक्यू सो मच. सगळ्यांना होळीच्या खूप 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 शुभेच्छा. नक्कीच होळी म्हटलं ना पूर्वा की आपल्याला लहानपण खूप आठवतं. आताही आपण होळी खेळतोच, मात्र मला तुम्हाला मागे घेऊन जायचं आहे. शाळेच्या दिवसांची होळी कशी होती? कारण आपण शाळेत असताना होळी खेळायला खूप आवडायचं सगळ्यांना. तुझी होळी कशी होती लहान? मी अंबरनाथला राहायचे खरं तर, आणि जनरली कसं होतं की होळीची सुरुवातच शाळेपासून होते. शाळेतला माहीत असतं की 2 दिवस आता होळीची सुट्टी आहे, त्याच्या 2 दिवसा आधीपासूनच पिशव्या भरणं, हे आणणं, कलर आणणं वगैरे शाळेतच सुरुवात व्हायचं की आज शाळेत ह्याच्यावर रंग उडवायचा वगैरे सुरू व्हायचं. पण गंमत अशी होती आमच्याकडे, आम्ही मुली पण होळी तयार करायचो, होळी बनवायचो, म्हणजे पारंब्या आणायचो, सुकलेली झाडं आणायचो, मग ती मुलींची होळी तयार करायचो. सो तिथून गंमत यायची सुरुवात करायला की लाकडं आणण्यापासून सुरुवात असायची मुलींची की तुम्हीच आणायचं उचलून, आम्ही काही करणार नाही मुलं. तर आमच्याकडे 3 प्रकारच्या होळ्या लागायच्या की एक मोठ्या माणसाची ज्यांनी प्रॉपर होळी केली तिथे नमस्कार करायचा, पण जे लहान लहान टिल्ली होती त्या मुलींची एक वेगळी होळी आणि मुलांची एक वेगळी होळी अशी लागायची. सो ते करायला तिथपासूनच गंमत यायची. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत ती होळी चालायची, म्हणजे रंगपंचमी म्हणा, आदल्या दिवशी पाणी मारणं म्हणा, सगळं त्या दिवसात, आणि पुरणपोळी खाणं म्हणा, रात्रभर जागणं म्हणा, सगळं लहानपणी व्हायचं. नंतर ते कमी झालं ऑफकोर्स, पण मजा होती लहानपणी. शाळेत असताना पुण्याला लहानपणी आमच्याकडे शाळेत होळीसाठी एक स्पेशल वेगळा तास ठेवला जायचा. होळीच्या दिवशी साधारण 2-1 तास होळी खेळायला सगळ्यांनाच दिलं जायचं, आणि त्यामध्ये सगळे शिक्षक, सगळे स्टुडंट्स एकत्र होळी खेळायचे. त्यामध्ये अख्खी शाळा ही रंगून जायची रंगांनी वेगवेगळ्या, आणि पाण्याने ऑफकोर्स सगळे फुगे भरून पाणी आणि रंग, सगळ्याचे पिचकाऱ्या वेगवेगळ्या, आणि सगळी पोरं एकमेकांना रंग लावायची, खूप दंगा करायची, आणि शिक्षकही त्यात सामील व्हायचे. त्यामुळे फार मजा यायची. असं कधी झालंय का चुकून कोणाला तरी आपण जो फुगा भरतो तो चुकून कोणाला तरी मारलाय आणि आपल्या घरीच कंप्लेंट? ते ठरवून केलेलं आहे घरूनच. असं काय नाही चुकून वगैरे, घरच्यांनीच ठरवून मारलेलं आहे की लोकांना मारूया, ह्याला मारूया, त्याला मारूया, आम्हीच करायचो. वरून गॅलरी असायची आमची, तर इथून पिशव्या भरलेल्या असायच्या, तर मित्राला मारायचं चुकून दुसरीकडे फुटायचं. तर ती गंमत तेव्हापासूनच होती की कोणी कोणाला त्या दिवशी ओरडायचं नाही, कोणाचा राग नाही धरून ठेवायचं की अरे मारलं का वगैरे. सगळ्यांना माहीत असं की पडणार तर आहे कोणाला ना कोणाला, त्यामुळे गंमत यायची. चालू आहे. ह्या वर्षीची होळी तुझ्यासाठी स्पेशल आहे. पहिली होळी आहे लग्नानंतरची. धुलीवंदन तुम्ही दोघं एकत्र साजरे आता करणार आहात. आता तर शूटिंग आहे, तो शूटिंगवरतीच आपण साजरं करणार ते. आणि हा तर आपला मोठा महासंगम आहे. सो याच्यामध्ये तर तुम्ही बघताय की किती धमाकेदार होळी आपण साजरी करणार आहे. सो हीच आपली होळी आहे. तुझ्या बाबतीत असं कधी झालंय का गुरुडे, म्हणजे घरी तू कलर लावून आलायस, रंग लावून आलायस, दुसऱ्या दिवशी शाळेत जायचं आहे, मग तू रंगच जात नाही, त्यासाठी कधी मेहनत घेतली? कधीच नाही. आता रंग लागलाय तर तो रंग प्राऊडली मिरवायचा. आता आपण रंग लावलाय की नाही, आणि दुसऱ्या दिवशी तो शाळेतही रंग लागणारच आहे. आणि तो लोकांना सगळ्यांना दाखवायलाही देखील आवडत असेल की मी होळी खेळलो. हां, एक्झॅक्टली. मग काय तर दिसतं गंमत आहे त्यात. नाही, पण मला अजिबात नाही आवडायचं. मला त्या दिवशी रंग खेळलं, त्या दिवशी जितका वेळ मी बाथरूममध्ये असेल तेवढा वेळ आई बाहेर या आता तर स्वतःचा रंग पण काढेल, कारण की मला अजिबात दुसऱ्या दिवशी तो रंग राहिलेला आवडायचा नाही. त्यामुळे खूप मेहनतीने तो काढण्याचा प्रयत्न असायचा, पण तो निघायचा नाहीच, काही ना काहीतरी करून राहायचा असतो. बरं, पुरणपोळी करायला आवडते की नाही? केली आहे मी, प्रयत्न केला आहे, आईला मदत केली आहे, पण अशी आवड नाही आहे मला. खायची आवड आहे, ती खाते मी पुरणपोळी. पण तुला? मी मोदक केलेत, पण पुरणपोळी अजून मी ट्राय नाही केली कधी. पण कधीतरी करून बघीन. खायला तर भयंकर आवडते पुरणपोळी, तूप आणि दूध त्याच्याबरोबर केशराचं. बरं, आता आपण ह्या इंडस्ट्रीमध्ये असल्यामुळे आपल्याला अनेकदा होळी खेळण्याचा वेगवेगळ्या प्रकारे वेळ मिळतो आणि खेळण्यासाठी देखील वेगवेगळ्या भूमिकेनिमित्त करायला मिळतं. तर यावेळेस मालिकेत काय आम्हाला पाहायला मिळणार आहे? लावणार आहे तुला रंग, प्रेमाचा रंग आम्हाला
प्रेमाचा रंग तर तुम्हाला बघायला मिळतोच आहे आणि आम्ही प्रेमाचे खूप रंग उधळतोय, पण आता होळीचाही रंग तुम्हाला खूप वेगळ्या पद्धतीने बघायला मिळेल. नवीनच एक गोष्ट होणार आहे मालिकेमध्ये जी सगळ्यांना हवी होती इतके दिवस, आणि ती गोष्ट आता सगळ्यांना बघायला मिळणार आहे. सो त्यातच एक एक्साइटमेंट आहे. तर हे प्रेमाचे रंग आम्हाला सगळ्यांनाच पाहायला आवडतील. एक गेम आहे, ट्विस्टर आहे, टर्न ट्विस्टर आपल्याला खेळायचं आहे. मी तुला सांगते, तृप्तीने तुपातली पोळी तूप लावून खाल्ली, हे टंग ट्विस्टरने तुम्हाला बोलायचं आहे. तृप्तीने तुपातली पोळी तूप लावून खाल्ली. 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 वा वा वा. आता शालू तू. कमाल. तृप्तीने तुपातली पोळी तूप लावून खाल्ली. 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 नाही, शालवाची ट्विस्ट झाली आहे जरा. ट्विस्ट झाली आहे जरा. बरं, हा कलर लावून एकमेकांना आपण एंड करूया. ओके, थोडं लावू. येस. हॅपी होली. हॅपी होली. सो आता आपल्यासोबत आहेत राकेश सर, वल्लरी, अक्षरा आणि कुणाल. तुम्हा सगळ्यांचंही लोकशाही मराठीमध्ये खूप खूप स्वागत आणि तुम्हा सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. एक बेसिक प्रश्न आहे, होळीच्या आठवणी आम्हाला सांगायच्या तुमच्या लहानपणीच्या. लहानपणच्या बाबा माझे आर्मीमध्ये होते, तर तिथे आम्ही सगळीकडे खूप ट्रॅव्हल करायचो, त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणांचे होळी आम्हाला बघायला मिळायचे. काही विदर्भामध्ये वगैरे वेगळे असायचं, अमरावती वगैरे तिथे शेणाची होळी खेळली जायची आणि माती मुलतानी मातीची खेळली जायची. फुलांची तर माझी फेवरेट आहे. मला ऑर्गॅनिक रंग खूप आवडतं. मला असे रंग ते न निघणारे रंग वगैरे मला अजिबात आवडत नाही. त्यामुळे आणि मला पेंट करताना मला कॅनव्हसवर जास्ती रंग आवडतात. त्यामुळे मी कधी कॅनव्हस घेतो आणि पेंटिंग करायला लागतो होळीच्या दिवशी. तर दॅट्स अ बिगर जॉय फॉर मी. म्हणजे तुम्ही त्यामधले आहात की तुम्हाला रंग लावून घेतलेला आवडतो की नाही? ॲक्च्युली नाही, पण उपाय दुसरा काही पर्याय नसतो, त्यामुळे वी हॅव टू डू इट. वल्लरी, मला तुला विचारायचं आहे, शाळेत गेली आहेस आणि शाळेच्या आदल्या दिवशी तू समज होळी असेल आणि रंग लावून दुसऱ्या दिवशी शाळेत जायचं असेल, तर तो रंग काढण्याचा कधी प्रयत्न केलास? गेलाय, नाही गेलाय, असं झालंय? नाही, मी रंग खेळायचेच नाही, त्यामुळे मला हा प्रॉब्लेमच नसायचा. टीचर दुसऱ्या दिवशी सगळ्यांना ओरडायची आणि सगळ्यांचे चेहरे असायचे. मी असायची की माझं तर काहीच नाही आहे, मी एकदम नीट अँड क्लीन आहे, मी अशी असायची, कारण का मी खेळायचेच नाही रंग. तुला रंग खेळायलाच आवडत? अजिबात नाही. आता या मालिकेच्या निमित्ताने रंग खेळतेस, कसं वाटतं? छान वाटलं, म्हणजे आज किती वर्षांनी असं रंग लावलं, म्हणजे असं रंग वगैरे खेळले असतील, पण मज्जाच आली. पुढे खेळणार की? नाही. अक्षरा, तू काय सांगशील तुझ्या पुण्यातल्या आठवणी होळीबद्दलच्या? होळी आणि रंगपंचमी साधारण सगळीकडे सेमच असते. तसंच लहानपणी सगळे जसे होळी खेळतात, रंगपंचमी खेळतात, तशीच एक्साइटमेंट आमच्याकडेही असायची. फक्त खूपदा परीक्षामध्ये यायच्या रंगपंचमी आणि होळीच्या, तर वेळ खूप वाटून घेतलेला असायचा किंवा दिलेला असायचा आईने की एवढाच सकाळचाच वेळ खेळायचा आहे, दुपारनंतर अभ्यासाला बसायचं आहे वगैरे. तर मग तेवढं मॅनेज करून पण आपल्याला हवी तशी होळी कशी खेळता येईल याचं प्लॅनिंग करून होळी खेळली जायची. त्यामुळे रंगपंचमी आणि होळी पेटवणं हे सगळं खूप जवळचं वाटतं, कारण त्या निमित्तानं पुन्हा एकदा घरातले सगळे एकत्र असतात, मजा येते, मित्रमैत्रिणी भेटतात. त्यामुळे हे सण कायमच खूप स्पेशल असणार. होळीच्या आता खूप आठवणी आहेत. ॲक्च्युली लहानपणी जशी होळी व्हायची तशी होत नाही आजकाल, कारण सगळे मोठे झालेत आणि सगळे आपापल्या कामात बिझी आहेत. बट स्टील लहानपणी आम्ही बिल्डिंगमध्ये खूप इंटेन्स लेवलला अशा वॉर करायचो आणि एकदा पोलीस आलेले त्याच्यामुळे. सो खूप राडे केलेले लहानपणी. पोलीस आले होते थांबवायला. सो तेव्हा आता खूपच मजा यायची. आम्ही सगळ्या चिखलांनी पण खेळलो, अंडी, सब्जा सगळ्यांनी खेळायचो आम्ही. सगळ्यात घाण काही असेल तर सगळं आम्ही केलेलं त्याच्यामध्ये. सो आता तर वेळ नाही मिळत, पण ठीक आहे. पुरणपोळी कोणी बनवली आहे? कोणाला स्वतःहून असं पुरणपोळी बनवता येते आणि कोणाला खायला घातली आहे किंवा कोणाचे प्रयत्न फसलेत? मी बनवलं आहे, पहिल्यांदा फसलेत पण प्रयत्न, पण शेवटी खूप चांगली जमली होती. मला पाठवतं असं अशी कॉम्प्लिमेंट कोणी दिली की छान बनवली? द्यावीच लागली त्यांना, दुसरा उपाय नव्हता त्यांच्याकडे, ऑप्शनच नव्हता काही. छान आहे. तुमच्यातल्या कोणी? मी बनवली आहे. आणि व्यवस्थित झाली? मला नॉर्मल असेल ना, आमच्यासाठी वेगळं आहे थोडं. हो, करेक्ट आहे, नॉर्मल आहे. मलाही येत नाही. ऑब्व्हियसली नाही, मी फक्त
लोकांना लाटता येतात पोळ्या खूप चांगल्या लाटता येतात तुम्हाला. मी खूप ट्राय मला केलं, पोळ्या छान लागतात, प्रश्नच नाही. मला जमत नाही, गोलच येत नाही कधी. बरं आता ना मी काही गाणी आहेत होळीची, त्यातली गाणी म्हणेल, त्यातल्या तुम्हाला पुढचे जे रिकामी ओळी आहेत त्या फक्त सांगायचे आहेत. ओके. मस्तीची पिचकारी डॅश 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 भिडबाड सोडून घालूया रे. लय भारी मस्तीची पिचकारी जोडीला गुलाल रे टाणा टाणा सोडून वेवान होऊन राडा चल घालू रे घालू रे अरे. राडा चल राडाला ते वेगळं गाणं आहे ना. कुर्ती डॅश डॅश हो डॅश डॅश कुर्ती डॅश डॅश हो गई कुर्ती गुलाबी हो गई बलम पिचकारी तूने मुझे मारी सीधी साड़ी छोरी. डॅश डॅश इश्क लढाए डॅश डॅश बडा रंगीला सावर. बडा रंगीला हा बडा रंगीला सावरिया. बन्सालीचं घरातलं हां बन्सालीतलं बन्सालीच्या फॅमिली डॅश डॅश इश्क मला लढाई. गाणंच नाही माहिती. डॅश डॅश इश्क लढाए डॅश डॅश बडा रंगीला सावरिया. ते डिशुम डिशुम मला गाणं नाही आहे नाही, का? आता बन्सालीचं आहे. हो तेच ना, म्हणजे रामलीला मधलं. 7 बरस में इश्क लढाए मुकड़े पे रंग लगाए बडा रंगीला सजनिया. हे जुनं गाणं आहे खूप. नाही मी ऐकलं. डॅश डॅश पोरी जमलो गावाबाहेरी डॅश डॅश उडवली ती पिचकारी. मराठी गाणं. आम्ही तरण्या ग पोरी जमलो गावा बाहेरी. बरोबर. आली स्वारी ती पिचकारी. वा मजा आली मला देखील. आणि तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा होळीच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. सेम टू यू. थँक्यू. ये हॅपी होली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.